आज हम बात करेंगे परमेश्वर के साथ में समय बिताने की। आज आम्ही बोलणार आहोत देवासोबत वेळ घालवण्याविषयी। क्योंकि हम सब जानते हैं कि हमारे पास में समय नहीं है। आम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे वेळ नाहीये। हम जिसको कहते हैं, जिसको पूछते हैं, वो कहते हैं मेरे पास समय नहीं है। म्हणजे ज्याला कोणाला आम्ही विचारतो ते म्हणतो आमच्याकडे वेळ नाहीये। और सब अपने अपने कामों में व्यस्त हैं। आणि सर्वजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत। व्यस्त होना जरूरी है, व्यस्त होणं चांगलं आहे। लेकिन आज मैं एक चीज आपके सामने रखना चाहता पण हूँ। आज एक गोष्ट तुमच्या समोर मी ठेवू इच्छितो। आपके सामने तुमच्या समोर एक व्यक्तिमत्व के बारे में बात करेंगे आणि एका व्यक्तिमत्वाविषयी आम्ही बोलणार आहोत, जिसने अपने जीवन में परमेश्वर के साथ में जो रिश्ता है उसको बनाए रखा। ज्याने आपल्या जीवनामध्ये देवासोबतचे जे त्याचे नातेसंबंध होते ते टिकवून ठेवले। हम बहुत बार कहते हैं कि मेरा संबंध उनके साथ में बहुत अच्छा है, मैं उसको पहचानता हूँ, मैं उसको पहचानता हूँ, मेरी पहचान यहाँ पे है, मेरी पहचान वहाँ पर है। आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की माझे संबंध यांच्याशी चांगले आहेत, माझी ओळख तिथे आहे, इथे आहे। लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारी जो पहचान है आमची जी ओळख आहे वो सृष्टिकर्ता परमेश्वर के साथ में होना ते है। निर्माणकर्ता परमेश्वरासोबत असायला हवी। जितना आप उसको जानोगे जितकं तुम्ही त्याला जाणून घ्याल उतने अपने जीवन में सफलताएं प्राप्त करते जाओगे। तितकं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। बहुत बार हम यीशु का नाम तो जानते हैं, बऱ्याचदा आम्हाला येशूचं नाव तर माहीत असतं, लेकिन उसको ठीक से पहचानते नहीं। पण आम्ही त्याला नीट ओळखत नाही। एक डैनियल नाम का एक व्यक्तिमत्व है आणि दानियल नावाचं एक व्यक्तिमत्व आहे जो अपने जीवन में परमेश्वर को अपने समय को वो देता था। जो आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपला वेळ देत असे। डैनियल 6:10 में लिखा है दानियल 6:10 मध्ये लिहिलंय कि वो अपनी रीति के अनुसार, अपनी आदत के अनुसार 3 बार परमेश्वर के सामने घुटने टेककर वो प्रार्थना करता था। की तो आपल्या परिपाठानुसार दिवसातून 3 वेळा परमेश्वरासमोर गुडघे टेकत असे। इसका अर्थ ये है, याचा अर्थ हा, सुनिए ध्यान से, लक्षपूर्वक ऐका, वो संकट में है इसलिए प्रार्थना नहीं कर रहा है, तो संकटात आहे म्हणून प्रार्थना करत नाहीये, वो प्रश्नों में इसलिए प्रार्थना नहीं कर रहा है, तो प्रश्नांमध्ये म्हणून प्रार्थना करत नाहीये, वो काफी कठिन परीक्षाओं से वो गुजर रहा है इसलिए प्रार्थना नहीं कर रहा है। आणि फार कठीण परीक्षांमधून तो जात आहे म्हणून तो प्रार्थना करत नाहीये। यहाँ पे लिखा है या ठिकाणी लिहिलंय अपनी रीति के अनुसार। आपल्या रीती अनुसार। इसका मतलब ये है, याचा अर्थ अब उसकी आदत थी आता ही त्याची सवय होती कि वो 3 बार दिन में 3 बार वो प्रभु के साथ में समय बिताता। की दिवसातून 3 वेळा तो परमेश्वरासोबत वेळ घालवत असे। सुनिए, ऐका, डैनियल सारे देश का प्रधानमंत्री है। आणि दानियल जो आहे तो संपूर्ण देशाचा मंत्री आहे। वो मंत्री है, तो मंत्री आहे, पूरे देश को संभालता है। संपूर्ण देश सांभाळत आहे, उसके पास में पूरा सारा अधिकार है। आणि त्याच्याकडे सर्व अधिकार आहेत। वो एक सफल व्यक्ति है, आणि तो एक सफल यशस्वी व्यक्ती आहे। लेकिन जब हम उसके जीवन को देखते थे, वो गुलामगिरी से वो बाहर निकलकर परमेश्वर ने उसको प्रधानमंत्री बनाया है। आणि आपण त्याचं जीवन पाहिलं तर गुलामगिरीतून बाहेर काढून परमेश्वरानं त्याला मंत्रीपद दिलं। और देश में सबसे सम्माननीय व्यक्ति है, आणि देशातला सर्वात सन्माननीय व्यक्ती, और वो राजनीति करता है, मतलब वो राजकारण में भी है। आणि तो राजकारणामध्ये देखील आहे। ऐसे समय में भी अशा वेळेला देखील वो अपने समय को निकालता है, तो आपली वेळ काढतो दिन में 3 बार। दिवसातून 3 वेळा। कोई भी इतना व्यस्त नहीं है जो प्रार्थना ना कर सके। कुणी एवढं व्यस्त नाहीये की प्रार्थनाच करू शकत नाही। हो सकता है आपकी व्यस्त जीवन शैली होगी, कदाचित तुमची जीवनशैली व्यस्त असेल, आप एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व होगा आपका, आणि फार महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व तुमचं असेल, लेकिन मुझे नहीं लगता कि डैनियल से ज्यादा होगा। पण मला नाही वाटत की दानियालापेक्षा अधिक असेल। बहुत लोगों को लगता है कि जो ऊंचे पोस्ट पे होते हैं, जो मंत्री होते हैं, वो उनका जीवन आरामदायक होता है। आणि बऱ्याचदा असं वाटतं की जे मोठ्या पदावरती असतात किंवा मंत्री वगैरे असतात त्यांचं जीवन फार सुखकर असतं। उनका जीवन आरामदायक गाड़ियों में, लग्जरी गाड़ियों में रहता है। आणि ते फार आरामात आणि चांगल्या गाडीमध्ये चैनीत राहतात। लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, जितना बड़ा अधिकार आपका होगा, जितका मोठा तुमचा अधिकार उतनी बड़ी जवाबदारियां होती, तेवढी मोठी तुमची जबाबदारी, उतनी ज्यादा व्यस्तता होगी। आणि तेवढीच अधिक व्यस्तता।
जो लोग उच्च पदों पर होते हैं आणि जे लोक उंच पदावरती असतात उनका जीवन उतना ही कठिन होता है। त्यांचं जीवन तितकंच कठीण असतं. जितना ऊंचा आप जाएंगे जितकं उंच तुम्ही जाल उतनी जवाबदारी, उतना उत्तरदायित्व आपका बढ़ेगा। आणि तितकीच अधिक जबाबदारी तुमच्यावरती वाढेल. दानियल का जीवन भी ऐसे ही था। दानियालाचं जीवन देखील असंच उसका होतं. जीवन तनावग्रस्त था। त्याचं जीवन हे तणावाने भरलेलं होतं. सोचिए, प्रधानमंत्री है देश का, आता लक्षात घ्या, तो देशाचा प्रधानमंत्री आहे. कितनी लाइन उसके 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 उसको उसको मिलने के लिए आती आणि होगी। किती लोक त्याला भेटण्यासाठी रोज येत असतील कितनी समस्याएं लेकर लोग उसके पास में आते आणि होंगे। किती समस्या घेऊन लोक त्याच्याकडे येत असतील 24 घंटा वो लोग उसके पास में आते आणि होंगे। 24 तास लोक त्याच्याकडे येत जात असतील. आप कंपनी के अगर मैनेजर होंगे ना, तुम्ही एखाद्या साध्या कंपनीचे मॅनेजर जरी असाल या HR होंगे ना, किंवा HR असाल तो आप देखिए आपके पास में कितना उत्तरदायित्व होता है, तर बघा तुम्ही तुमच्याकडे किती मोठ्या जबाबदाऱ्या असतात और आप उसको संभालते संभालते आप तनाव में आ जाते हैं। आणि ते सांभाळता सांभाळता तुम्ही तणावग्रस्त होता. लेकिन दानियल उससे भी ज्यादा अधिक व्यस्त था। पण दानियल जो आहे त्यापेक्षा अधिक व्यस्त होता. तो सोचिए उसके जीवन में कितनी व्यस्तता में वो है। लक्षात घ्या की तो किती व्यस्त असेल. लेकिन इतना ही नहीं, एवढंच नाही, इतनी व्यस्तता होने के बावजूद भी वो 3 बार अपनी आदत के अनुसार परमेश्वर के साथ में रिश्ता जमा। एवढं व्यस्तता असून देखील आपल्या सवयीप्रमाणे तो दिवसातून 3 वेळा देवासोबत वेळ घालवत असे. यदि हम सोचते हैं कि हम बहुत व्यस्त हैं, आणि जर आम्हाला असं वाटतं की आम्ही फार व्यस्त तो आहोत, मुझे नहीं लगता कि दानियल के जितना व्यस्त हम होंगे, तर मला नाही वाटत की दानियाला एवढं व्यस्त तुम्ही असाल, या मैं दानियल के जैसा व्यस्त होऊंगा। की मी दानियाला प्रमाणे व्यस्त असेल. हम प्रार्थना नहीं कर रहे हैं, आम्ही प्रार्थना नाही करत आहे, हम ये कह रहे हैं कि मैं व्यस्त हूँ। आम्ही हे म्हणत आहोत की आम्ही व्यस्त आहोत. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, मैं खुद को धोखा दे रहा हूँ। मी स्वतःलाच धोका देत आहे. अर्थ ये है अर्थ हा, मैं प्रार्थना करना नहीं चाहता, माझी प्रार्थना करायची इच्छाच नाहीये, मैं प्रभु से मिलना नहीं चाहता। मी देवाला भेटूच इच्छित नाही. व्यस्तता ये सिर्फ एक कारण, बहाना है। व्यस्तता हा एक कारण असू शकतं, बहाणा असू शकतो. लेकिन मेन बात ये है पण मुख्य गोष्ट ही आहे कि मैं प्रभु से मिलना नहीं चाहता। की माझी प्रभूला भेटायची इच्छाच नाहीये. यहाँ पर क्या हुआ, या ठिकाणी काय होईल, दानियल के जीवन में जब हम पढ़ते हैं, दानियालाच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, वाचतो, लोगों ने उसके जीवन में षड्यंत्र को रचा, लोकांनी त्याच्या विरुद्ध षड्यंत्र रचलं उसको खत्म करने की सोचा। आणि त्याला संपवण्याचा विचार त्यांनी केला. इतना ही नहीं, एवढंच नाही, उसका नामो निशान मिटाने की सोचा, त्याचं नाव देखील संपवण्याचा त्यांनी विचार केला खत्म करना सोचा। आणि त्याला संपवण्याचा विचार केला. लेकिन क्या हुआ, पण काय झालं, परमेश्वर के साथ में वो उसके रिश्ता मजबूत था। देवासोबत त्याचे जे संबंध होते ते भक्कम होते. उसको मिटाने के लिए, उसका नामो निशान मिटाने के लिए उसको भूखे सिंहों के गुफा में डाल दिया आणि गया। त्याचं नामो निशान मिटवून टाकावं म्हणून त्याला त्या भुकेल्या सिंहांच्या समोर टाकण्यात आलं. फिर भी वो डरा नहीं, आणि तरी देखील तो भ्याला नाही. वो गुफा में, सिंहों की गुफा में चला गया। तो त्या सिंहाच्या गुहेमध्ये गेला. लेकिन उसका जो रिश्ता परमेश्वर के साथ में था ना, त्याचे जे नातेसंबंध परमेश्वरासोबत होते, वो बड़ा आश्चर्यकर्म वहाँ पर हम दिखाई देता है। आणि त्या ठिकाणी मोठं आश्चर्य कर्म आम्ही पाहतो. जिसके साथ में रिश्ता है ना, ज्याच्या सोबत त्याचं नातेसंबंध आहेत ना, उसको बचाने के लिए सिंह के गुफा में भी आ गया, त्याला वाचवण्यासाठी तो सिंहांच्या गुहेत देखील आला. गुफा में आ गया त्या गुहेत आला और फाड़ने वाले सिंह के मुंह को बंद कर दिया। आणि त्या फाडणाऱ्या सिंहाचे जे तोंड आहे ते त्यांनी बंद केले. आज आपको मुझे क्या करना है, आज तुम्हाला आणि मला काय करायचंय, प्रभु के साथ में रिश्ता बनाना है। देवासोबत नातेसंबंध जोडायचे आहेत. इतने भी व्यस्त ना हो एवढे पण व्यस्त होऊ नये कि हम प्रभु के साथ में रिश्ता ना की बना आमचा सकें। नातेसंबंध देवासोबत होऊ शकणार नाही. जब हमारे पास में कुछ नहीं था, जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं भाग कर आशीष पाने के लिए खुदा के पास आते थे। आणि आम्ही धावत पडत आशीर्वाद घेण्यासाठी देवाकडे येत होतो. हम किधर भी रहे, आम्ही कुठे का असे ना, हम दौड़ के प्रभु से प्रार्थना करने के लिए आते आम्ही थे, धावत पडत देवाकडे प्रार्थना करण्यासाठी येत होतो. और प्रभु ने जब आशीषों से भर दिया, आणि जेव्हा देवाने आशीर्वादाने भरून टाकलं, अब हमारे पास में समय नहीं है। आता आमच्याकडे वेळच नाहीये. ये बड़ी दुखदायक बात ही है। फार दुःखद गोष्ट आहे. दानियल को देखिए, दानियाला पहा, एक गुलाम एक गुलाम जिसको बेच दिया गया, ज्याला विकून टाकण्यात आलं. एक गुलाम एक गुलाम जो पूरी तरह से जीवन बर्बाद हो गया था, ज्याचं जीवन संपूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. लेकिन प्रभु के साथ में चलता रहा। जे पण तो परमेश्वरासोबत चालत राहिला. और एक दिन ऐसा समय आया आणि एक वेळ अशी आली
कि वो देश का तो प्रधानमंत्री बना। देशाचा प्रधानमंत्री झाला और जब प्रधानमंत्री आणि बना जेव्हा तो प्रधानमंत्री झाला वो प्रभु को भूला नहीं, तो देवाला विसरला नाही. 3 बार प्रभु के साथ में रिश्ता बना के रखा. 3 वेळा दिवसातून देवासोबत त्याने नातेसंबंध जोडून वो ठेवले. भूला नहीं है, तो विसरलेला वो नाही. भूला नहीं है. तो विसरलेला नाही. बहुत बार हम भूल जाते हैं. बऱ्याचदा आम्ही विसरतो. प्रभु एक स्तर से दूसरे स्तर, दूसरे स्तर से तीसरे स्तर उठाता उठाता हमें ऐसे पोस्ट पर लेकर आता है जिसका कभी हमने सोचा नहीं था. आणि प्रभू एका स्तरावरून दुसऱ्यावरून तिसऱ्या अशा उंच पदावर आम्हाला नेऊन ठेवतो और फिर हमारे पास में समय नहीं आणि होता. मग आमच्याकडे वेळच उरत नाही. आज साल का पहला रविवार है. आज या वर्षाचा पहिला रविवार आहे. हमें क्या करना है? आम्हाला काय करायचंय? अपनी आदत को बनाना है. आमची सवय बनवायची. जब तक मैं 1 घंटा प्रार्थना न कर लूं, जोपर्यंत मी 1 तास प्रार्थना करणार नाही, मैं मेरे जीवन का कोई कार्य प्रारंभ नहीं मी करूंगा. माझ्या जीवनाचं कुठलंही कार्याची सुरुवात करणार नाही. शायद आपका काम 7 बजे होगा, कदाचित तुमचं काम 7 वाजता असेल, शायद आपका काम 6 बजे होगा. तुमचं काम 6 वाजता असेल. हम 5 बजे उठने की आदत आम्ही लगा लें. 5 वाजता उठायची सवय लावू. क्योंकि मेरे राजा से, मेरे प्रभु से मिलने के सिवाय मैं कोई भी काम नहीं करूंगा. कारण की माझ्या प्रभूला भेटल्याशिवाय मी कुठलंही काम करणार नाही. ये ठहरा लें. हे ठरवायचं आहे. ये रीत बनाना है, आणि ही एक रीत आमची असायला ये हवी. आदत बनाना है. ही आमची सवय असायला हवी. शांत समय वो समय है जिससे केवल परमेश्वर के साथ बिताना है. शांत वेळ अशी वेळ आहे जी केवळ आम्ही परमेश्वरासोबत घालवू शकतो. प्रभु के साथ उस समय बिताना है. आणि ती वेळ आम्हाला देवासोबत घालवायची आहे. शांत समय वो समय है जब आप और मैं परमेश्वर के साथ में जो रिश्ता है उसका विकास कर सकते हैं. आणि शांत वेळ ही वेळ आहे ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवासोबतचे जे आपले नातेसंबंध आहे त्याचा विकास करू शकतो. ये विकास कैसा होगा? आता हा विकास कसा होणार आहे? जब आप उसके साथ में बैठेंगे जेव्हा तुम्ही त्यासोबत बसणार तब आप उसको जान पाएंगे. तेव्हा तुम्ही त्याला जाणून घ्याल. परमेश्वर के निकट आओ तो वो तुम्हारे निकट आएगा. परमेश्वराच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. याकूब 4:8 अनुसार याकोब 4:8 अनुसार वो कहता है तो म्हणतो परमेश्वर के निकट आओ, देवाच्या समवेत देवाच्या समीप या वो तुम्हारे निकट आएगा. आणि मग तो तुमच्या समीप. कब प्रभु के निकट आते हैं हम? आणि केव्हा आम्ही देवाच्या जवळ येतो? प्रभु के निकट तब आते हैं जब हमें बीमारियां जड़ती हैं. आम्ही देवाजवळ तेव्हा येतो जेव्हा आम्हाला आजार जडतात. हम प्रभु के निकट तब आते हैं जब हमारी समस्याएं होती आणि हैं. देवाच्या जवळ तेव्हा येतो जेव्हा आमच्यामध्ये समस्या येतात. प्रभु के पास हम निकट तब आते हैं जब किसी प्रश्न में हम रुक जाते हैं या अड़ जाते हैं. आणि देवाच्या जवळ आम्ही तेव्हा येतो जेव्हा आम्ही कुठल्या तरी समस्येमध्ये फसून जातो. तब हम प्रभु के निकट भागते हैं. आणि तेव्हा आम्ही देवाच्या जवळ पाळण्याचा प्रयत्न करतो. नहीं मेरी बहन मेरे भाई, नाही माझ्या बहिणींनो, हमें तब आना है आम्हाला तेव्हा यायचंय जब हम अच्छे हों. जेव्हा आम्ही चांगले आहोत. रोज अपने रिश्ते को बना के रखें. आणि रोज आपला ते संबंध आम्हाला जोडून ठेवायचे. प्रार्थना करने के लिए तब मत आना जब आप समस्या में हो. प्रार्थना करण्यासाठी फक्त तेव्हा येऊ नका जेव्हा तुम्ही समस्यांमध्ये असाल. हर हाल में, हर समय में हम प्रभु से मिलने वाले लोग होगा. प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही देवासोबत संबंध प्रस्थापित केले. आज कितना रिश्ता मेरा प्रभु के साथ में है. आज माझं नातेसंबंध देवासोबत कितपत आहेत. कितना स्तर मैं प्रभु को जानता हूँ. आणि किती स्तर मी देवाला ओळखतो. रोज मैं प्रभु के साथ में कितना समय बिताता मी हूँ. रोज देवासोबत किती वेळ घालवतो. कम से कम 1 घंटा हमें बिताना है कमीत कमी 1 तास आम्हाला घालवायचा आहे प्रभु के साथ में. देवाच्या सोबत. शांत समय वो समय है जब हम प्रभु के साथ में मिल सकते हैं. शांत वेळ अशी वेळ आहे जेव्हा आम्ही देवाला भेटू शकतो. प्रभु की उपस्थिति का अनुभव कर सकते हैं. देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेऊ. शांत समय में क्या होता है? शांत वेळेमध्ये काय होतं? प्रभु के साथ में समय बिताने से क्या होता है? देवासोबत वेळ घालवल्याने काय होतं? प्रभु की उपस्थिति में आप बन जाते हैं. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण जातो. आदम पाप करने से पहले रोज प्रभु की उपस्थिति में वो रहता था. आदाम पाप करण्या अगोदर रोज तो देवाच्या उपस्थितीमध्ये राहत असे. रोज प्रभु की उपस्थिति का अनुभव करता था. आणि रोज देवाच्या उपस्थितीचा तो अनुभव घेत असे. क्या हम रोज अपने जीवन में प्रभु की उपस्थिति का अनुभव करते हैं? आम्ही रोज देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतो का हो? अगर नहीं करते हैं, जर नाही घेत, आज से ठहरा लें. आजपासून ठरवूयात. प्रभु की उपस्थिति के दौरान क्या होता है? देवाच्या उपस्थितीच्या त्या वेळेमध्ये काय होतं? आनंद की भरपूरी आती है. आनंदाची भरपुरी येते. प्रभु आनंद लेकर आता है. प्रभू आनंद देतो. हमें लगता है कि मेरा आनंद मेरे पैसों में है. मला असं वाटतं की माझा आनंद पैशांमध्ये आहे. मुझे लगता है कि मेरा आनंद मेरी लग्जरी गाड़ी में है. मला असं वाटतं माझा आनंद माझ्या गाडीमध्ये आहे. मुझे लगता है कि मेरा आनंद ऐसे ऐसी चीजों में है. आणि मला वाटतं माझा आनंद अशा अशा गोष्टींमध्ये आहे. लेकिन हमारा जो आनंद है पण आपला जो आनंद आहे वो परमेश्वर की ओर से, तो देवाकडून आहे. वो खुदा की ओर से है.
त्या परमेश्वराकडून जब आप शांत समय में प्रभु के साथ में बैठते हैं, जेव्हा तुम्ही शांत वेळेमध्ये प्रभू सोबत बसता, प्रभु के आनंद की भरपूरी वहां उतरती है। परमेश्वराच्या आनंदाची भरपुरी त्या ठिकाणी उतरून येते. इसलिए भजन संहिता 16:11 में कहता आणि है म्हणून स्तोत्रसंहिता 16:11 म्हणतं कि प्रभु की आनंद की भरपूरी मेरे साथ है। परमेश्वराच्या आनंदाची भरपुरी माझ्या सोबत आहे. आप आनंद करना चाहते हैं रोज जीवन में? आता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज आनंद घेऊ इच्छिता का? ठंडी में भी आप आनंद ले सकते हैं, थंडीमध्ये पण तुम्ही आनंद घेऊ शकता, क्योंकि प्रभु उसकी उपस्थिति में गर्माहट को लेकर आता है। कारण की त्याच्या उपस्थितीमध्ये परमेश्वर ती ऊब घेऊन येतो उसकी गर्माहट को लेकर आता है, आणि त्याची ती ऊब तो घेऊन येतो उसकी उसकी पवित्र आत्मा की अग्नि को उतारता है। आणि पवित्र आत्म्याची अग्नी तो उतरवतो. आमेन। परमेश्वर के साथ में व्यक्तिगत संबंध होना है। परमेश्वरासोबत व्यक्तिगत नातेसंबंध असणं गरजेचं आहे. व्यक्तिगत संबंध। व्यक्तिगत संबंध. यीशु ने कहा, येशू म्हटला, हे प्रभु जो मुझे हे प्रभु कहता है, जे मला हे प्रभू म्हणतात, स्वर्ग के राज्य में उनका प्रवेश ना होगा, स्वर्गाच्या राज्यात आशांचा प्रवेश होणार नाही, वही उसका होगा तर त्यांचा प्रवेश होईल जो स्वर्गीय पिता की इच्छा पर चलता है। जे स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार चालतात. काफी लोग वहां पर आए, बरेचसे लोक त्या ठिकाणी आले. उन्होंने कहा, ते म्हटले, प्रभु क्या हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं की? प्रभू आम्ही का तुझ्या नावाने भविष्यवाणी केली नाही का? प्रभु हमने तेरे नाम से दुष्ट आत्मा को निकाला, आम्ही तुझ्या नावाने दुष्टात्मे काढले, तेरे नाम से आश्चर्यक्रम किए, तुझ्या नावाने आम्ही चमत्कार केले, कितना काम किया हमने तेरे नाम आणि से। किती कामं आम्ही तुझ्या नावामध्ये केली. यीशु ने उनको खुलकर कह दिया। येशूने त्यांना उघड उघड सांगितलं. अब मेरा वो खुलकर कहने के ऊपर बहुत कुछ प्रभु ने मुझे दिया, आणि हे उघड उघड बोलण्याविषयी प्रभूने मला बरंचसं काही दिलं. मैं उसको लेके नहीं जाना चाहता, आपको यहीं पे रखना चाहता हूँ। ते पुढे नाही घेऊन जात, मी इथंच ठेवतो. प्रभु कहता है, प्रभू म्हणतो, जब भी चर्च में आए तो मोबाइल को बंद करके अंदर बैठना। प्रभु मैंने तेरे नाम से भविष्यवाणी की, प्रभू मी तुझ्या नावाने भविष्यवाणी केली, तेरे नाम से दुष्ट आत्मा को निकाला, तुझ्या नावात मी दुष्टात्मे काढले, प्रभु तेरे नाम से आश्चर्यक्रम किए। प्रभू तुझ्या नावात मी चिन्ह चमत्कार केले. प्रभु क्या बोलता है मालूम? प्रभू काय म्हणतो माहिती? प्रभु बोलता है, प्रभू म्हणतो, मैंने तुझे जाना ही नहीं। मी तुला ओळखत नाही. मैंने तुझे क्या नहीं किया? मैंने तुझे जाना ही नहीं है, ओळखच नहीं है, मैंने तुझे जाना ही नहीं है। क्या बोलना चाहते हैं प्रभु? ये लोग क्या कर रहे थे? हे लोक काय करत होते? क्या कर रहे थे ये लोग? काय करत होते? इतने मिनिस्ट्री में व्यस्त थे कि इनके पास में प्रभु के साथ में जो रिश्ता है ना, वो बनाने के लिए समय नहीं था। सेवेमध्ये एवढे व्यस्त झाले होते की देवासोबत वैयक्तिक वेळ घालवण्यासाठी त्यांच्याकडे समयच उरला नव्हता. ये क्या कर रहे थे? हे काय करत होते? भविष्यवाणी कर रहे थे। भविष्यवाण्या करत होते. ये क्या कर रहे थे? हे काय करत होते? यीशु के नाम से अद्भुत काम कर रहे थे। येशूच्या नावाने अद्भुते करत होते. यीशु ने कहा, येशू म्हटला, मैं तुझे नहीं जानता। मी तुला ओळखत नाही. और ऐसे लोगों के पीछे बड़ी भीड़ भाग रही है, आणि अशा लोकांच्या मागे मोठी गर्दी जात होती. बहुत बड़ी भीड़ इनके पीछे। आणि मोठी गर्दी आहे त्यांच्या मागे. आश्चर्य कर्म करने वालों के पीछे बड़ी भीड़ है, आणि हे आश्चर्यकर्म करणाऱ्यांच्या मागे मोठी गर्दी आहे. भविष्यवाणियों करने वाले लोगों के पीछे बड़ी भीड़ है। भविष्यवाण्या करणाऱ्या लोकांच्या मागे मोठी गर्दी आहे. इसने अंदर क्या पहना कर वो बता दिया तो ये उसके पीछे भागेगा। आणि त्याने आतमध्ये काय घातले त्यांनी सांगितलं त्याच्या मागे पळेल हा. तेरे कपाट में क्या 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 मैंने बता दिया तो वो मेरे पीछे भागेगा। आणि त्याच्या कपाटामध्ये काय असं सांगितलं तर माझ्या मागे धावेल. इसके जेब में कितना पैसा अगर वो बता दे तो मेरे पीछे भागेगा। आणि याच्या खिशात किती पैसे सांगितले तर तो माझ्या मागे धावेल. सहज है, सहज आहे. अद्भुत काम मतलब क्या? आश्चर्यकर्म म्हणजे काय? ऐसे काम जिसको आपने कभी सोचा भी नहीं है, आश्चर्य कार्य जे आम्ही कधी विचारही केला नाही. तो आदमी विश्वास करेगा मग लोक विश्वास ठेवणार और पीछे भागेंगे। आणि मागे पळणार. इसलिए यीशु ने कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, तू क्या भविष्यवाणी कर रहा है? तू काय भविष्यवाणी करतो? क्या दुष्ट आत्मा को निकाल रहा है? काय तू दुष्टात्मे काढतोस? मैंने तुझे जाना ही नहीं मी है। तुला ओळखत नाही. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, प्रभु को जाने बिना ये लोग काम कर रहे हैं। परमेश्वराला ओळखल्याशिवाय हे लोक कार्य करत आहेत. प्रभु को कब जान पाएंगे? प्रभूला केव्हा ओळखू शकतील? जब व्यक्तिगत रीति से उसके साथ में आप बैठेंगे ना, जेव्हा व्यक्तिगतरित्या तुम्ही त्याच्यासोबत बसाल ना, तब प्रभु को जान पाएंगे, तेव्हा तुम्ही परमेश्वराला जाणून घ्याल. तब प्रभु को जानेंगे। तेव्हा तुम्ही परमेश्वराला जाणून घ्याल.
हमें वो रिश्ता बनाना है। आम्हाला ते संबंध प्रस्थापित करायचे आहेत. आपके हाथ से कितने दुष्ट आत्माएं भाग रहे हैं वो इम्पोर्टेंट नहीं है। तुमच्या हातून किती दुष्टात्मे पळून जाते हे महत्वाचं नाहीये. आपको प्रभु क्या क्या प्रकाशन दे रहा है वो महत्व का नहीं है। तुम्हाला परमेश्वर काय प्रगटीकरण देते हे महत्वाचं नाहीये. आप प्रभु के साथ में कितना रिश्ता बना के रखे ना वो महत्व का, तुम्ही देवासोबत किती नाते संबंध बनवून ठेवलेले आहेत ना ते महत्वाचं आहे. वो महत्व का। एक बड़ा व्यक्तिमत्व है एक मोठं व्यक्तिमत्व आहे और मैं भागते भागते उस व्यक्तिमत्व के पास में जाता हूँ आणि मी धावत पळत त्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जातो और उसके साथ में फोटो खिंचवा लेता हूँ आणि त्याच्यासोबत फोटो काढतो और घर में फोटो लटका देता हूँ। आणि घरामध्ये फोटो लावतो. लोग आते हैं, लोक येतात, बोलते हैं अरे आपकी उसके साथ में पहचान है। अरे तुमची त्याच्यासोबत ओळख आहे का? तो मैं भी छाती थोड़ा सा ये करके चौड़ा करके कहता हूँ हाँ मेरी पहचान है, आणि मग मी पण थोडंसं म्हणतो हां माझी ओळख आहे. लेकिन ये नहीं मालूम कि वो मुझे पहचानता नहीं। पण हे नाही माहिती की तो व्यक्ती मला ओळखतच नाही. बहुत बार हमारा व्यक्तिमत्व ऐसा होता है, बऱ्याचदा आमचं व्यक्तिमत्व असंच असतं. बड़े बड़े लोगों के साथ में फोटो खिंचवा के घर पे लटका देते हैं। मोठ्या मोठ्या लोकांसोबत फोटो काढतात आणि घरामध्ये लटकून ठेवतात. जब बारी आती है पूछने की भैया आप जानते हैं क्या, आणि जेव्हा वेळ येते ना विचारायची की तुम्ही त्याला ओळखता का, हम व्यक्ति उसको पहचानते नहीं है। आणि व्यक्तिगतरित्या आम्ही त्याला ओळखत नाही. व्यक्ति से अगर पहचानना है व्यक्तिगतरित्या आम्हाला ओळखायचं आहे तो आपको उसके साथ में समय बिताना तर पड़ेगा, आपल्याला त्याच्यासोबत वेळ घालवावा लागेल, उसके साथ बैठना पड़ेगा, त्याच्यासोबत बसावं लागेल, उसके साथ में हितगुज करनी पड़ेगी। त्याच्यासोबत हितगुज करायला लागेल. तब उस बड़े व्यक्तिमत्व को आप और मैं पहचान सकते आणि हैं। तेव्हा ते मोठं व्यक्तिमत्व तुम्ही आणि मी ओळखून घेऊ. दुनिया का सृष्टिकार, दुनिया का रचने वाला वो आपके साथ में बैठना चाहता है। हा जगाचा निर्माण करता, या जगाचा सृष्टिकर्ता तुमच्या सोबत बसू इच्छितो, मेरे साथ में बैठना चाहता है। माझ्या सोबत बसू इच्छितो. वो आदम के साथ में बैठना चाहता तो था, आदामा सोबत बसू इच्छित वो होता. आदम से मिलने आता था। तो आदामाला भेटायला येत होता. अपने स्वर्ग को छोड़कर, वैभव को छोड़कर वो इस धरती पर आता था। तो स्वर्ग, तो आपलं वैभव सोडून या पृथ्वीवरती त्या आदामाला भेटण्याकरता येत होता. क्यों आता था? का येत होता? उसके साथ में रिश्ता रखकर, त्याच्यासोबत संबंध जोडण्यासाठी, उसके साथ में रिश्ता रखने के लिए। त्याच्यासोबत नातेसंबंध जोडण्यासाठी. आज भी वो तैयार है। आजही तो तयार आहे. एक बार एक पापी स्त्री को पता चला एकदा एका पापी स्त्रीला माहित पडलं यीशु मसीह घर में बैठे हुए की हैं। येशू एका घरामध्ये बसलेले आहेत. ये जानकर, आणि हे जाणून, ऐसे लिखा ये जानकर आणि असं लिहिलंय की हे जाणून वो स्त्री दौड़ती हुई उस घर में गई। ती स्त्री धावत पळत त्या घरामध्ये गेली. क्यों? का? क्योंकि वो पता चल गया कारण की तिला माहित पडलं कि यीशु यहाँ बैठा है, की येशू इथं आहे, यीशु यहाँ बैठा है। येशू तिथं बसलाय. उसने जान लिया तिने जाणून घेतलं और वो घर में गई। आणि त्या घरात गेली सबसे मौल्यवान चीज को उसने उठाया आणि सगळ्यात मौल्यवान वस्तू तिने उचलली और यीशु से मिलने भागती चली। आणि येशूला भेटण्यासाठी धावत पळत गेली. दुनिया का रचने वाला या जगाचा सृष्टिकर्ता उससे मिलने भागी। त्याला भेटण्यासाठी ती पळाली. क्यों भागी? का धावली? उसने जान लिया तिने जाणून घेतलं यीशु उद्धार करता है। येशू उद्धार उसने करता. जान लिया तिने जाणून घेतलं यीशु परमेश्वर है। येशू परमेश्वर आहे. उसने जान लिया तिने जाणून घेतलं वो वैभवशाली है। तो वैभवशाली आहे. उसने जान लिया तिने जाणून घेतलं यही है वो प्रभु, यही है वो प्रभु, हाच तो प्रभू आहे, यही वो प्रभु है। हाच तो प्रभू आहे. यीशु मसीह बैठे हुए, येशू ख्रिस्त बसलेले आहेत बड़े व्यक्तिमत्व के घर पे बैठे हैं। आणि मोठ्या व्यक्तिमत्वाच्या घरी बसलेले आहेत. उसने आओ देखा ना ताओ देखा, आणि तिने काही इकडे तिकडे पाहिलं नाही. क्या चल रहा है क्या हो रहा है कुछ नहीं देखा। काय चाललंय, काय होतंय, काय माहित नाही. सीधा यीशु के चरणों में आ गई, सरळ येशूच्या चरणाजवळ गेली अपने आंसुओं को बहाया, आणि आपले अश्रू ढाळले अपने आंसुओं को उसके पैरों पर गिराया, आणि आपले अश्रू त्याच्या पायावरती टाकले अपने बाल को लिया, आणि आपले केस घेऊन उसने उसके पैर को साफ त्याने तिने त्याचे पाय पुसले किया। संगमरमर की कुपी को आणि ती संगमरवराची जी कुपी होती उसको फोड़ दिया ती फोडली और इत्र उसके पैरों पे लगाया। आणि ते अत्तर जे आहे त्याच्या पायावरती लावलं. ये देखकर वहां का बड़ा व्यक्तिमत्व आश्चर्यचकित हुआ। आणि हे पाहून तिकडचे मोठी व्यक्तिमत्व होते ते आश्चर्यचकित झाले. अगर ये भविष्यवक्ता होता, जर हा भविष्यवक्ता असता, इसे पता होता कि ये स्त्री कौन है। त्याला कळालं असतं की ही स्त्री कोण आहे. देखो इसको मालूम था बड़े व्यक्तिमत्व की स्त्री कौन है। जेव्हा की त्याला माहित होतं त्या व्यक्तिमत्वाला की ती स्त्री कोण आहे. वो जानता था उस स्त्री को,
त्या स्त्रीला तो जाणून होता. कैसे जानता था मुझे नहीं मालूम. कसं जाणत होता ते मला नाही माहित. इसे लगा कि ये भविष्यवक्ता होता तो ये इसे पता होता. आणि या लोकांना असं वाटलं की हा भविष्यवक्ता असता तर त्याला कळालं असतं. यीशु ने उसके मन में क्या चल रहा है इस बात को जान लिया. आणि येशूला कळालं की त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. आपके मन में क्या चल रहा है ना वो सब यीशु जानता है. तुमच्या मनामध्ये काय चाललंय ना सर्व येशू ओळखतो. आपको लगता होगा यीशु को नहीं मालूम. तुम्हाला असं वाटतं येशूला नाही माहिती. मेरे यीशु के आपके अंदर क्या विचार चल रहे अभी ना वो सब जानता है. आता या क्षणी तुमच्यामध्ये काय विचार चाललेले आहेत ते देखील माझ्या येशूला क्या माहिती. विचार घूम रहे वो सब जानता है. अब वो स्त्री वो आदमी बोला मन में बोल रहा है आता हा व्यक्ती मनातल्या मनात बोलत आहे. ये भविष्यवक्ता होता तो इसे पता होता. हा भविष्यवक्ता असता तर ह्याला माहित पडलं असतं. यीशु ने उसको एक कहानी बताई. येशूने त्याला एक गोष्ट सांगितली. दो देनदार थे देने वाले थे कर्जदार थे. दोन कर्जदार होते उसने को कहानी बताया आणि तो त्याने गोष्ट सांगितली और उसी को उत्तर पूछा आणि त्यालाच उत्तर विचारलं. और यीशु ने कहा आणि येशू म्हटला इस स्त्री ने जो मेरे लिए किया है ना या स्त्रीने जे माझ्यासाठी केलंय ना वो तूने नहीं किया. ते तू नाही केलंस. मैं जब से तेरे घर पे आया मी जेव्हापासून तुझ्या घरी आलोय तूने मेरे पैर धोने के लिए तूने पानी नहीं दिया. तू माझे पाय धुण्यासाठी मला पाणी देखील दिलं नाही. जब से स्त्री आई है आणि जेव्हापासून ही स्त्री आली आहे अपने आंसुओं से मेरे पैरों को धो रही है. आपल्या अश्रूंनी ती माझे पाय धुत आहे. ये अश्रु क्या कौन से अश्रु थे. आणि हे कुठले अश्रू होते. ये अश्रु आनंद के अश्रु थे. हे आनंद अश्रू होते. कौन से आनंद के अश्रु. आणि कोणत्या आनंदाचे अश्रू. ये वो आंसू थे जब बिछड़ने के बाद में जब व्यक्ति मिल जाता है ना जो खुशी होती है ना वो खुशी के आंसू थे. आणि हे अशा अश्रू होते जेव्हा खूप विरहानंतर जेव्हा ती व्यक्ती पुन्हा भेटते त्यावेळेसचे ते आनंद अश्रू होते. जब हमारा कोई व्यक्ति जो प्रिय व्यक्ति अगर खो जाए जर आपला कुठला तरी प्रिय व्यक्ती जर हरवला और अगर वो मिल जाता है आणि जेव्हा तो पुन्हा भेटतो तो हमारे आंसू अपने आप गिरने लगते हैं. आपले अश्रू आपोआप गळू लागतात. क्यों. का. वो खो गया था कारण की तो हरवला होता ये मिल गया है आणि सापडलाय. उसको हम गले लगाते हैं. त्याला आम्ही मिठी मारतो. ये स्त्री को मालूम था आणि ह्या स्त्रीला माहित होतं मेरे पाप में मैं खो गई हूँ. मी माझ्या पापामध्ये हरवून गेलेले आहे. मेरे पाप में मैं खो चुकी हूँ. माझ्या पापामध्ये मी हरवून गेलेली आहे. मेरे पाप में मैं डूब चुकी हूँ. आणि माझ्या पापामध्ये मी पूर्ण हे भरलेली आहे. मुझे जो भी व्यक्ती देखता है वो एक अलग नजर से देखता आणि है. जो कोणी व्यक्ती माझ्याकडे पाहतो चांगल्या दृष्टीने पाहत नाही. जो मुझे देखता है वो खराब नजर से देखता है. आणि वाईट नजरेने ते माझ्याकडे पाहतात. ये व्यक्तिमत्व आ गया है. ये व्यक्तिमत्व आ गया है आता हे व्यक्तिमत्व आलंय जो मुझे बुरी नजर से नहीं देखता. जो मला वाईट नजरेने पाहत नाही ये मुझे प्यार की नजर से तर देखता. हा माझा मला प्रेमाच्या नजरेने पाहत. मैं खो गई थी. मी हरवले होते. पाप में खो गई थी. पापात हरवले होते. यही व्यक्ति है जो मुझे पाप से निकालेगा. आणि हाच व्यक्ती जो मला या पापामधून काढेल. ये वो आंसू थे. आणि हे ते अश्रू होते. उसने जान लिया तिने जाणून घेतलं मेरा रिश्ता जो पाप से टूट गया था माझा संबंध जे पापामुळे तुटले होते परमेश्वर के साथ में परमेश्वरासोबत. ये वो व्यक्तिमत्व है हे ते व्यक्तिमत्व आहे जो मेरा रिश्ता परमेश्वर के साथ में जोड़ेगा. जे माझं पुन्हा जे माझा संबंध आहे ते देवासोबत जोडेल. ये वो व्यक्ति है. हा तो व्यक्ती ये आहे. वो व्यक्ति हा है. तो व्यक्ती आहे. उसने जान लिया. तिने जाणून घेतलं. कब जाना. केव्हा जाणलं. जब यीशु एक घर में बैठा हुआ जेव्हा येशू त्या घरामध्ये बसलेला आहे और ये दौड़ती हुई उस आणि ही धावत पळत त्याला भेटण्यासाठी गेली. और जानने के लिए अजून जाणून घेण्यासाठी और करीब से जानने के आणि लिए. अजून जवळीकतेने जाणण्यासाठी. परमेश्वर के निकट आओ वो तुम्हारे निकट आएगा. परमेश्वराच्या जवळ या म्हणजे तुमच्या अधिक जवळ येईल. वो रोने लगी. ती रडू लागली. उसने अपने बाल को लिया. तिने आपले केस घेतले बाल स्त्रियों की शोभा आणि है. केस हे स्त्रीची शोभा आहे. उसने कहा ती म्हटली मेरी शोभा तू है. माझी शोभा तर तू आहे. मेरी शोभा मेरे बाल नहीं है. माझी शोभा माझे केस नाहीये. मेरी शोभा मेरा टैलेंट नहीं है. आणि माझी शोभा माझे टॅलेंट नाहीये. मेरी शोभा मेरा पद नहीं है. आणि माझी शोभा माझं हे पद नाहीये. मेरी शोभा मेरे पैसे नहीं है. आणि माझी शोभा हे माझे पैसे नाही. मेरी शोभा मेरा फ्लाइट नहीं है. मेरी गाड़ी नहीं है. आणि माझे शोभा जे आहे की माझी गाडी किंवा माझ्या दुसऱ्या गोष्टी नाही. मेरी शोभा तू है प्रभु. माझी शोभा तर तू आहेस प्रभू. मेरी शोभा तू है प्रभु. माझी शोभा तू आहेस. मेरी शोभा तू है. माझी शोभा तू आहेस प्रभू. अपने बालों को लिया आपले केस घेतले और अपनी शोभा को आणि आपले शोभा जी आहे प्रभु के चरणों ती में प्रभूच्या चरणाजवळ टाकली. क्या आप हर सुबह आज सकाळी हर सुबह रोज सकाळी
हमारी शोभा को हम प्रभु के हाथ में देते हैं क्या? आम्ही आमची शोभा प्रभूच्या हातामध्ये देतो का? हमारी शोभा को हम प्रभु के चरणों में डालते हैं क्या? आमची शोभा आम्ही देवाच्या चरणामध्ये टाकतो का? और सबसे कीमती चीज आणि सगळ्यात मौल्यवान गोष्ट प्रभु के चरणों में डाल दी। देवाच्या चरणाजवळ टाकणं। हमारी सबसे कीमती चीज क्या है? आमची सर्वात मौल्यवान गोष्ट काय आहे? वो है समय। ते आहे वेळ। टाइम इज मनी। कहते हैं ना, असं म्हणतात की वेळ पैसा आहे, समय पैसा है। वेळ पैसा आहे। सबसे मूल्यवान चीज दुनिया की क्या है त्या आज? जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट काय आहे? समय। वेळ, समय। वेळ। आज आपकी मूल्यवान समय आज प्रभु को देंगे? आज आपला मौल्यवान वेळ परमेश्वराला देणार का? मैंने सुना है मी ऐकलंय एक एक घंटे की कीमत लाखों रुपए है लोगों एक की। एक तासाची लोकांची किंमत जी आहे ती लाखो रुपये आहे। अगर वो 1 घंटा टाइम देंगे एक तास ते वेळ देतील ना, उतना चार्ज करेंगे। तेवढे त्याचे चार्जेस लागतील। यहाँ पे बड़े बड़े जो लोग हैं, हमारे पंडित दादा है, सतीश दादा, उनको पूछिए आप। आणि इथं मोठे लोक आहेत, तुम्ही त्यांना विचारा। भाई विकी है, भाई राजू है, उनको पूछिए आप। त्यांना तुम्ही विचारू शकता 1 घंटे की कीमत कितना होता है? एक तासाची किती वेळ, एक तासाची किती किंमत आहे। आज प्रभु आपसे कीमत मांग रहा है। आज परमेश्वर तुम्हाला किंमत मागत आहे। क्या कीमत मांग रहा है? काय किंमत मागत आहे? आपके लाखों करोड़ रुपए प्रभु नहीं मांग रहा है। तुमचे लाखो करोडो रुपये प्रभू मागत नाही, आपका समय मांग रहा तुमची वेळ मागत आहे। है। आपका समय मांग तुमची वेळ मागत आहे, समय मांग रहा है। तुमची वेळ मागत आहे। आदम के पास प्रभु आया। आदामाकडे प्रभू आला। हे आदम तू कहाँ है? हे आदामा तू कुठे आहेस? हे आदम तू कहाँ हे है? आदामा तू कुठे आहेस? आज सुबह वो आवाज मारता, आज सकाळी तो आवाज देतो, हे अमोल तू कहाँ है? अमोल तू कुठे आहेस? हे मेरी बेटी तू कहाँ है? हे माझ्या मुली तू कुठे आहेस? हे मेरे बेटे तू कहाँ है? माझ्या मुला तू कुठे आहेस? प्रभु ठंडी ज्यादा है, रजाई में हूँ। प्रभू थंडी जास्त आहे, ब्लँकेट मध्ये आहे रजाई में बैठा हूँ। आणि ब्लँकेट मध्ये बसलोय। ब्लैंकेट छोड़ के बाहर आ जा बेटा, ब्लँकेट सोडून बाहेर या, मैं तुझे वो ऊब दूंगा मी तुला ती ऊब देईन, जो रजाई भी नहीं दे सकती। तिथे ब्लँकेट सुद्धा देऊ शकणार नाही वो रजाई भी नहीं दे सकती। आणि ते देखील देऊ शकणार नाही। प्रभु जी 2000 का ब्लैंकेट लाया हूँ, प्रभू मी 2000चं ब्लँकेट आणलं, उबदार है, फार उबदार आहे, और इसको छोड़ दे। आता त्याला सोड। दुनिया को बनाने वाला मैं तेरे साथ आया हूँ। परमेश्वर जो आहे या जगाला बनवणारा तुझ्या सोबत आहे। पड़ोसी को बोलना, प्रभु को समय देना है। अकेले में, एकांतात, अकेले में। एकांतात। सिर्फ चर्च में आना काफी नहीं है। फक्त चर्चला येणं पुरेसं नाहीये। चर्च में आना मतलब प्रभु के साथ में संबंध, रिश्ता है, ऐसा नहीं होता। चर्चला येणं याचा अर्थ देवासोबत संबंध आहे असं होत नाही, व्यक्तिगत रीति से। व्यक्तिगतरित्या। अरे आपको जानना है तुम्हाला जर जाणून घ्यायचंय परमेश्वर को, देवाला, तो आपको समय देना तर पड़ेगा। तुम्हाला वेळ द्यावा लागेल। आज से ठहरा लें, आजपासून ठरवा, मेरा सुबह का समय माझं सकाळची वेळ ये प्रभु के साथ का हो। हे देवासोबत असणार आहे व्यक्तिगत रीति से संबंध बनाना है। आणि व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करायचे। आमेन। आमेन। शांत समय के दौरान क्या होता है? शांत समयी, शांत वेळेमध्ये काय होतं? प्रभु की उपस्थिति आती देवाची उपस्थिती येते, है। प्रभु के साथ व्यक्तिगत संबंध बनाने का मौका मिलता है। देवासोबत व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्याची संधी मिळते। दुनिया का सबसे बड़ा व्यक्तिमत्व के साथ में रिश्ता बनाने का मौका मिलता है। जगातल्या सगळ्यात मोठ्या व्यक्तिमत्वासोबत नातेसंबंध जोडण्याची संधी मिळते। प्रार्थना का जीवन सबसे महत्वपूर्ण है। प्रार्थनेचं जीवन फार महत्त्वपूर्ण आहे, व्यक्तिगत। व्यक्तिगत। आमेन। उस स्त्री ने जान लिया। आणि त्या स्त्रीने जाणून घेतलं। प्रभु क्या बोला उसे मालूम है? प्रभू तिला काय म्हटलं माहिती का? जिसने मुझसे अधिक प्यार किया उसके अधिक पाप क्षमा हुए। जिने प्रभूवर अधिक प्रेम केलं त्याचे अधिक पाप क्षमा होतील। जिसने कम प्रेम किया उसके कम पाप क्षमा हुए। ज्यांनी कमी प्रेम केलं त्याचे कमी पाप क्षमा होतील। मिलने की तड़फ होना है प्रभु से। परमेश्वराला भेटण्याची ती तडप असायला हवी, वो भूख होना है, ती भूक असायला हवी, वो प्यास होना है। ती तहान असायला हवी। क्या आज हमारे पास में भूख, वो प्यास है आज आमच्याकडे ती भूक, ती तहान आहे का प्रभु से मिलने की? प्रभूला भेटण्याची? अगर हम प्रभु से मिलने के बाद
हमारा जो प्रभु का रिश्ता है वो मजबूत बन गया ना, आणि प्रभूला भेटल्यानंतर जेव्हा आमचे नातेसंबंध घट्ट होतील ना, तो मैं आपको बताना चाहता हूँ तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु का ये वादा है, प्रभूचं हे वचन आहे, वो उसकी सुरक्षा को भेजेगा, तो त्याची सुरक्षा पाठवेल, वो उसकी सुरक्षा को भेजेगा, वो उसके सामर्थ्य को भेजेगा। आणि तो त्याचं सामर्थ्य पाठवेल। आज समय बड़ा कठिन चल रहा है, आज समय जो आहे तो फार कठीण आहे। कल क्या होगा मुझे नहीं मालूम, उद्या काय होणार आहे मला माहित नाही। कल का जो समय होगा शायद इससे भी कठिन होगा, उद्याचा समय कदाचित यापेक्षाही कठीण असेल। शायद लॉकडाउन होने की परिस्थिति हो सकती है, लॉकडाऊनची परिस्थिती देखील येऊ शकते, मुझे नहीं मालूम। मला नाही माहित। मुझे एक मालूम है, मला हे माहिती आहे, जो कुछ भी होगा जे काही होईल स्वर्ग से परमेश्वर की सुरक्षा को भेजेगा, स्वर्गातून परमेश्वर त्याची सुरक्षा उसके पाठवेल, सामर्थ्य को भेजेगा। त्याचं सामर्थ्य पाठवेल। कुछ भी हो जाए, काही होऊ देत, मेरा परमेश्वर मेरे साथ है। माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे। जब हम रिश्ता बना लेते हैं ना, जेव्हा आम्ही नातेसंबंध जोडतो ना, और जब हमें पता चल जाता है कि ये क्या है, आणि जेव्हा आम्हाला माहित पडतं की हे काय आहे, तब आपको डरने की जरूरत नहीं तर रहती। तुम्हाला भ्यायची गरज नाही उरत। अगर मेरा संबंध एक आमदार के साथ में, मंत्री के साथ में है, आणि जर माझा संबंध एखाद्या आमदाराबरोबर किंवा एखाद्या मंत्र्यासोबत आहे एकदम घनिष्ठ संबंध है, आणि अगदी घनिष्ठ संबंध, ऐसे चलता हूँ मैं उनके साथ, आणि मग असं चालतो मी त्यांच्यासोबत, ऐसे चलता हूँ असं चालतो, उनके साथ तो मेरा रिश्ता है ना अच्छा, आणि त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत। उनके पास में पावर है, त्यांच्याकडे पॉवर आहे, बहुत बड़ी पावर है इनके पास में। मोठी पॉवर आहे त्यांच्याकडे। अब समझो ये थोड़ी देर के लिए मैं इनसे अलग भी हो गया ना, आणि थोड्या वेळेसाठी मी यांच्यापासून वेगळं जरी झालो ना, फिर मैं डरूंगा नहीं। आणि तरी देखील मी भिणार नाही। क्यों मालूम है? का माहितीये का? अगर कोई दूसरा व्यक्ति भी मुझे छेड़ने के लिए आता है, कारण कुठला दुसरा व्यक्ती जरी मला छेडण्यासाठी आला, तब भी मैं कैसा रहूंगा? तेव्हा पण मी कसा असेल? मेरी पहचान किधर है? माझी ओळख कुठे आहे? एक मिनट बताता हूँ तेरे को, एक मिनट बताता हूँ, एकच मिनिट, एक मिनट बताता हूँ। मेरी सुरक्षा, माझी सुरक्षा, मेरी सुरक्षा माझी सुरक्षा एक श्रेष्ठ व्यक्ति के साथ में है, एका श्रेष्ठ व्यक्ती सोबत आहे। और जब उसके साथ में रिश्ता हो जाता है ना, आणि जेव्हा त्याच्या सोबत संबंध जोडतात तो ना, डरने की जरूरत नहीं मग पड़ती, भ्यायची गरज नाही उरत, क्योंकि वो सुरक्षा कर्ता को मैं जानता हूं कि वो क्या कर सकता है। कारण की त्या सुरक्षाकर्त्याला मी जाणतो की तो काय करू शकतो। ये कब जानोगे? आणि केव्हा जाणाल? जब मैं उसके साथ में बैठूंगा, जेव्हा तुम्ही त्याच्या सोबत बसाल, प्रभु के बारे में पढ़ूंगा, प्रभु के बारे में पढ़ूंगा, आणि देवाच्या बाबतीमध्ये मी वाचेन, बाइबल को पढ़ूंगा, बायबल वाचेन, तब मुझे समझ में आएगा आणि तेव्हा मला कळेल मेरा प्रभु क्या है, माझा प्रभू काय आहे, मेरा खुदा क्या है, माझा परमेश्वर काय आहे, उससे कितना प्यार करता है, आणि तो माझ्यावर किती प्रेम करतो, कितनी प्रतिज्ञाएं मेरे लिए की है, आणि त्याने किती वचनं माझ्यासाठी दिलेली आहेत। मैं उसको जान पाऊंगा, मी ते जाणून घेईन, फिर डरूंगा नहीं, आणि मग भिणार नाही। फिर कोई भी परिस्थिति क्यों ना आ मग जाए, परिस्थिती कुठली काय येईना, सुरक्षा भेजने के लिए वो तैयार है। सुरक्षा पाठवण्यासाठी तो तयार आहे। एक रिश्ता बना है, एक नातेसंबंध बनवायला हवा। पड़ोसी को बोलना, प्रभु के साथ अच्छा रिश्ता बना है, अच्छा रिश्ता बना है। यीशु मसीह ने क्या किया? येशूने काय केलं? यीशु ने जब बपतिस्मा ले रहे थे, येशू जेव्हा बाप्तिस्मा घेत होते, बपतिस्मा लेने से पहले बाप्तिस्मा घेण्या अगोदर यीशु ने प्रार्थना किया, येशूने प्रार्थना केली, और जब प्रार्थना किया, आणि जेव्हा प्रार्थना केली, वचन कहता है वचन म्हणतं आकाश खुल गया, आकाश उघडले, आकाश खुल गया। आकाश उघडलं। प्रार्थना के द्वारा जिसके साथ में आपका अच्छा रिश्ता है, आपके लिए स्वर्ग को, आकाश को भी खोल के वो रख आणि देगा। प्रार्थनेच्या द्वारे ज्याच्या सोबत तुमचे चांगले संबंध आहेत, ते स्वर्ग देखील उघडून टोळे, वो आपके लिए स्वर्ग को खोलकर, आकाश को खोलकर आपसे मिलने के लिए आणि आएगा। तो स्वर्ग उघडून तुम्हाला भेटण्यासाठी येईल। आकाश खुल गया, आकाश उघडलं। यीशु ने जब प्रार्थना किया, येशूने जेव्हा प्रार्थना केली, जब हम प्रार्थना करते हैं तो सच में आकाश खुलता है क्या? जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा खरंच आकाश उघडतं का हो? दरवाजे नहीं खुलता तो आकाश कब खुलेगा? दरवाजा नाही उघडत तर आकाश कधी उघडणार आहे? प्रभु के साथ में अच्छा रिश्ता, परमेश्वरासोबत चांगले संबंध। प्रभु क्या करेगा? प्रभू काय करेल? अनुग्रह को भेजेगा, कृपा पाठवेल, उसके अनुग्रह को भेजेगा त्याची कृपा पाठवेल आपके और मेरे लिए। तुमच्या आणि माझ्यासाठी। क्यों अनुग्रह भेजेगा? का पाठवेल? हमें ताकत मिले, आम्हाला ताकद हमें मिळावी, शक्ति मिले, आम्हाला शक्ती मिळावी, हम आगे जाएं। आम्ही पुढे जावं। शांत समय क्या करता है? शांत वेळ काय करते? हमारे लिए आकाश को खोलता है। आमच्यासाठी आकाश उघडते।
स्वर्ग को खोल देता है, स्वर्ग उघडतो, स्वर्ग को खोल देता स्वर्ग उघडतो. है. प्रभु के चेले 1 घंटा भी उसके साथ प्रार्थना नहीं कर सके. येशूचे जे शिष्य होते 1 तास देखील त्याच्यासोबत प्रार्थना करू शकले नाहीत. यीशु 3 घंटा 6 घंटा प्रार्थना करता है आणि येशू 3 तास 6 तास प्रार्थना करत होता प्रभु के साथ में. प्रभू सोबत. वो चेलों को लेकर जाता है. आणि शिष्यांना घेऊन जातो चेले आधी प्रार्थना में सो जाते हैं. आणि ते शिष्य आहेत ते अर्ध्या प्रार्थनेत झोपून जातात. प्रभु कहता है अरे उठो, प्रभू म्हणतो अरे उठा, जागृत हो, जागृत व्हा, उठो उठो. उठा. नींद की इतनी झपकी चढ़ी हुई है कि उठने को तैयार नहीं है. पण ते झोपेची एवढी त्यांना झपकी आलेली आहे की ते उठू शकत नाही. बहुत बात हम प्रार्थना करने का ठहराते हैं, बऱ्याचदा आम्ही प्रार्थना करायची असं ठरवतो आपण, और 1 तारीख से शुरू भी हो जाते हैं. आणि 1 तारीखपासून सुरू पण होतो. जैसे 5 बजे का अलार्म बजता है, जसं 5 वाजता अलार्म वाजतो, हम उठते हैं, आम्ही उठतो, घुटने पर जाते हैं गुडघ्यावर जातो और प्रभु का धन्यवाद देना शुरू आणि करते हैं. प्रभूला धन्यवाद द्यायला सुरुवात करतो. जैसे शुरुआत करते हैं, जसं सुरुवात करतो 5 मिनट होते हैं, 5 मिनिटं होतात अचानक धीरे धीरे ट्यूबलाइट बंद होती है. आणि अचानक ती ट्यूबलाइट बंद होते. फिर आधा घंटा प्रार्थना करते हैं, मग परत अर्धा तास प्रार्थना, फिर सो जाते हैं. मग झोपून जातो. कुछ लोग बोलते हैं ऐसा क्यों होता है. काही लोक म्हणतात असं का होतं. हम शरीर में हैं, आम्ही शरीरात आहोत, शरीर को नींद आएगी, शरीराला झोप इसको येणार आहे आदत लगाने के लिए कुछ समय जाएगा. आणि त्याला सवय लावण्यासाठी काही वेळ जाईल. हम क्या करें, आम्ही काय करायचं, बिस्तर से उठें त्या बिछाण्यातून उठायचं और अपने पैरों पर चलें, आणि आपल्या पायावरती चाला फिर देखते कैसे नींद आणि आएगी. मग बघा कशी झोप येते. अगर नींद आ भी गई आणि आली जरी झोप तो क्या होगा, तर काय होईल, पक्का टेंगुल आएगा. उसके बाद में फिर गिरेंगे नहीं, टेंगुळ येईल आणि मग नंतर परत कधी पडणार नाही. समझ जाएंगे हम. आणि आम्ही सांभाळून घेऊ स्वतःला. उसके चेले यीशु के साथ में चलने वाले 1 घंटा भी उसके साथ प्रार्थना नहीं कर आणि पाए. त्याचे शिष्य त्याच्यासोबत चालणारे त्याच्यासोबत 1 तास देखील प्रार्थना करू शकले नाहीत. हमें क्या करना है, आम्हाला काय करायचंय, आधे घंटे से शुरुआत करें, अर्ध्या तासापासून सुरुवात करायची, 1 घंटे तक आ जाए. 1 तासापर्यंत यायचं. एक बार ये क्या बोलते हैं उसको, एक हाँ शेड्यूल, वो जो होता है ना, प्यार होता है ना प्रभु से, प्यार जैसे हिरनी पानी के लिए तड़प 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 होना है. आणि ती तडप आपल्याला पाहिजे. अगर ये प्रार्थना की तड़प लग गई ना, आणि जेव्हा ही प्रार्थनेची तडप आम्हाला लागली ना, 1 घंटा कैसे जाएगा समझेगा नहीं. 1 तास कसा जाईल ते कळणार नाही. 1 घंटा आपको 1 मिनट के जैसा लगेगा, आणि 1 तास तुम्हाला 1 मिनिटासारखा वाटेल. फिर 3 घंटा 4 घंटा 5 घंटा. आणि मग 3 4 5 तास. आप बोलेंगे सोएंगे कब, आणि मग तुम्ही म्हणाल झोपणार कधी. ये मेरा अनुभव है. हे माझा अनुभव आहे. जब मैं रात को प्रार्थना में बैठता जेव्हा मी रात्री प्रार्थनेला बसतो, हूं, दिन कैसे निकलता है पता नहीं चलता, दिवस कसा निघतो माहीत पडत नाही. और अगले दिन फ्रेश हो जाता. आणि दुसऱ्या दिवशी मी एकदम फ्रेश होऊन जातो. क्यों मालूम है, का माहितीये का, खुद प्रभु ने कहा, स्वतः प्रभू म्हटला, मैं तेरे प्राण को ताजा तवाना करके मी रखूंगा. तुझा जीव ताजा तवाना करेन. मेरे तेरे प्राण को मी तुझा जीव ताजा तवाना करेन. फ्रेश रहते हैं. मुझे रात में अच्छा लगता है प्रार्थना करना. आणि मला रात्री आवडतं प्रार्थना करायला. रात में कितने बज जाते हैं मुझे पता नहीं. आणि रात्री किती वाजतात मला माहित पडत. एक बार शुरू कर देता हूँ, एकदा सुरू झालो, फिर 4 5 घड़ी में बाद में अरे 5 बज गया, अभी 1 घंटा सो जाते हैं. आणि मग 5 वाजले, मग आता 1 तास झोपून घेतो. समझ में नहीं आता, कळून येत नाही. क्योंकि इतने रिश्ता इतना गहरा है ना. कारण की ते जे संबंध आहेत ते फार खोल आहेत. 6 घंटा 7 घंटा निकल जाता है मग 6 7 तास निघून जातात प्रभु की उपस्थिति में. देवाच्या उपस्थितीमध्ये. और जो आनंद वो देता है ना, आणि जे आनंद तो देतो ना, वो दुनिया की किसी चीज से नहीं मिलती, ते या जगातल्या कुठल्याच गोष्टीमध्ये मिळत नाही, किसी वस्तु में नहीं मिलती, कुठल्या वस्तूत मिळत नाही, किसी के साथ नहीं मिलता. कोणासोबत मिळत नाही. वो रिश्ता इतना प्यारा है. ते संबंध एवढे प्रिय होतात. क्या आज आपको और मेरा संबंध प्रभु के साथ में इतना प्यारा है? आज तुमच्याने माझे त्या परमेश्वरासोबतचे एवढे प्रेमाचे संबंध आहेत का? अगर नहीं है, जर नाही आहेत, प्रभु प्यासा है तर परमेश्वर तहानेला आहे आपके लिए, तुमच्यासाठी, आपके लिए, तुमच्यासाठी, आपके प्यार के लिए. तुमच्या प्रेमासाठी. क्या हम प्यासे हैं आम्ही तहानेला आहोत का प्रभु के लिए? प्रभूसाठी? अगर नहीं जर नाही तो आज ठहरा है, तर आज ठरवा, आज ठहरा है. आज ठरवा. प्रभु की आदत थी, परमेश्वराची सवय होती, यीशु की आदत थी, येशूची सवय होती, डैनियल की आदत थी, दानियेलाची सवय होती. हमारी आदत होना. आमची देखील सवय असायला अब हवी. क्या करें,
आता काय करायचं जब आप प्रार्थना करते हैं, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो समझो एक 45 मिनट आपने लिया, समजा 45 मिनिटं तुम्ही घेतले उसमें टाइम को डिवाइड कर दें। त्याच्यामध्ये तुम्ही विभागणी करा 15 मिनट आराधना, 15 मिनिटं आराधना 15 मिनट अन्य भाषा में प्रार्थना 15 मिनिटं अन्य भाषेत प्रार्थना और 15 मिनट बाइबल पढ़ने में लगाएं। 15 मिनिटं बायबल वाचण्यामध्ये बाइबल को पढ़ें। बायबल वाचा बाइबल क्या है? बायबल काय आहे बाइबल से परमेश्वर बात करता बायबलद्वारे परमेश्वर आमच्या संगती बोलतो है। ये उसका हृदय है, हे त्याचं हृदय आहे ये उसका दिल है, हे त्याचं मन आहे इससे बात करेगा। ह्याच्याद्वारे तो बोलतो आप इससे पढ़ें। आता हे वाचायला सुरुवात करा जब आप पढ़ेंगे जेव्हा तुम्ही वाचाल तो आपके साथ में एक नोटबुक होना चाहिए, तर तुमच्यासोबत एक वही असायला हवी 2-3 पेन होना चाहिए। 2-3 पेन असायला हवेत जब आपको लगे अरे ये तो वचन मेरे लिए है, अरे हे तर वचन माझ्यासाठी आहे उसको लिख लें तर ते लिहून घ्या और उस पर आप स्टडी करें। आणि त्याच्यावर तुम्ही मनन करा मनन का मतलब होता है मनन याचा अर्थ एक विषय को लेकर उसके ऊपर विचार करना एक वचन घेऊन त्याच्यावरती विचार करणं और जब विचार करेंगे आणि जेव्हा विचार करू प्रभु आपके सामने अद्भुत बातों को लाकर प्रभु रखेगा। तुमच्या सोबत समोर अद्भुत गोष्टी आणून उभा करेल. अद्भुत बातों को लाके रखेगा। अद्भुत गोष्टी आणेल. क्या हम ऐसा करते हैं? आम्ही असं करतो का हो? अगर नहीं करते हैं आणि जर नाही करत 2022 करेंगे। तर 2022 मध्ये करूया. हम तैयार हैं आम्ही तयार आहोत का शांत समय बिताने के लिए? शांत वेळ देण्यासाठी? तो ये मत कहना मग असं नका म्हणू मेरे पास समय नहीं है, मला वेळ नाही, मेरे पास समय है। मला वेळ नाही. प्रभु के लिए समय है, देवासाठी वेळ आहे, सृष्टिकर्ता के लिए समय है, या सृष्टिकर्त्यासाठी वेळ आहे, जिसने मुझे बनाया है। ज्याने मला बनवलंय. मेरे पास समय है, मला वेळ आहे. पड़ोसी को बोलिए व्यस्त मत होना, प्रभु में व्यस्त होना। प्रभु को अनुमति दें हम आपके और मेरे जीवन में काम करने के लिए। आमीन। प्रार्थना का समय ये वो समय है जो सामर्थ्य से भर देगा। प्रार्थनेची वेळ अशी वेळ आहे जी आम्हाला सामर्थ्याने भरेल. स्वर्ग खुल जाएंगे, स्वर्ग उघडतील, आकाश खुल जाएंगे। आकाश उघडतील. फिर ये नहीं कहेंगे आप मग असं नाही म्हणणार आम्ही मेरे लिए प्रार्थना करना, माझ्यासाठी प्रार्थना करा, ये नहीं कहेंगे। असं नाही म्हणणार. जब आपके साथ उसका रिश्ता हो जाता है जेव्हा ना, तुमचे संबंध त्याच्याबरोबर प्रस्थापित तब आप होतात ये कहेंगे तेव्हा तुम्ही असं म्हणा, प्रभु का धन्यवाद मेरी प्रार्थना को सुन लिया उसने, प्रभूला धन्यवाद त्यांनी माझी प्रार्थना ऐकली. धन्यवाद उस परमेश्वर का आणि त्या परमेश्वराला मेरी धन्यवाद प्रार्थना को सुन लिया त्याने उसने। माझी प्रार्थना ऐकली. मैं ऐसे करता हूँ, मी असंच करतो. प्रभु के साथ में रिश्ता, प्रभू सोबत संबंध. आमीन। हमारे पति पत्नी के रिश्ते पता है हमें, आम्हाला पती पत्नींचे संबंध माहीत आहेत. शादी से पहले कुछ नहीं पता होता, लग्नाच्या अगोदर काही माहीत नसतं. प्यार हो जाता है, प्रेम होतो उसके बारे में कुछ पता नहीं होता। आणि मग त्याच्यानंतर काही माहीत पडत नाही. मैंने प्यार किया, कबूतर ही दिखते फिर, बाकी कुछ दिखता नहीं, एक ही चीज दिखती। एकच गोष्ट दिसते. लग्न शादी के बाद लग्नानंतर 6 महीने के बाद 6 महिन्यानंतर मैंने ये क्या किया। शादी से पहले लग्नाआधी मैंने प्यार किया, मी प्रेम केलं शादी के 6 महीने बाद आणि लग्नाच्या 6 महिन्यानंतर मैंने ये क्या मी किया। काय केलं हे. आई म्हणती, माँ कहती आई म्हणती बेटा तूने ये क्या किया, परत तू हे काय केलं. क्यों हुआ ऐसा मालूम? असं का झालं माहिती का? जब शादी करके लेकर आए ना जेव्हा लग्न करून घेऊन आले ना तब पता चला आदत है, तेव्हा सवयी माहिती पडल्या. तब पता चला कितना हाँ एक आदत पता चलना शुरू हो गया. आणि नंतर एक एक गोष्टी उघड होत गेल्या. मला काय माहिती भाजी येत नाही तुला, सुबह जल्दी उठते नहीं, चाय बनाने भी नहीं तेरे को आता, सब्जी भी नहीं आता, रोटी भी नहीं आता, मैंने कैसे शादी कर लिया. तूच तो आला होता कबूतर उड़त. मैंने प्यार किया, अब देख तूने क्या किया. क्यों हुआ ऐसा? आदतें पता चलती गई. सवय माहीत पडून जाते.
आप जब साथ में रहते हो ना, आता जेव्हा सोबत राहतात ना, सब पता चलता है, सगळं माहीत पडतं अंदर बाहर सब कुछ पता चलता है. आणि सगळं माहीत पडून जातं. अगर प्रभु के साथ में रहेंगे ना, आणि देवासोबत राहाल ना, प्रभु की गहरी बातों को जानना आणि शुरू कर प्रभूच्या खोल गोष्टी तुम्हाला माहीत पडतील. देंगे. उसके हृदय को जान लेंगे. फिर आप कहेंगे, आणि मग तुम्ही म्हणाल, जिसके साथ मैंने प्यार किया, ज्याच्यासोबत मी प्रेम केलं, कोई गलत नहीं किया, काही चुकीचं नाही केलं, कोई गलत नहीं किया, काही चुकीचं नाही केलं. क्योंकि वो प्यार टिकने वाला प्यार है. कारण की ते प्रेम टिकणारं प्रेम आहे. अगर उसके प्यार को आपने छोड़ दिया ना, आणि त्याचं प्रेम जर तुम्ही सोडलं ना, लेकिन उसका प्रेम हमको छोड़ेगा नहीं. तरी त्याचं प्रेम तुम्हाला सोडणार नाही. आइए आज ठहराएं, आज आपण ठरवूयात, उसके प्यार को जानेंगे. त्याचं प्रेम जाणून घेऊयात. 2022 प्रभु के साथ में रिश्ता मजबूत बनाने का. प्रभूसोबत घट्ट नातेसंबंध जोडण्याचं आहे. आमीन. इसलिए जो कल जो वचन पढ़ा था ना, प्रभु ने बोला मैं जानता हूँ मेरी प्रजा को. आणि काल जे वचन वाचलं की ते तो त्या ठिकाणी लिहिलं होतं की मी जाणून आहे माझ्या प्रजेला. और प्रजा कहेगी, आणि प्रजा म्हणेल, हम जानते हैं हमारे परमेश्वर आमच्या परमेश्वराला आम्ही जाणतो, को. हम जानते हैं हमारे परमेश्वर को. आमच्या परमेश्वराला आम्ही जाणतो. प्रभु कहेगा, प्रभू म्हणेल, मैं जानता हूँ मेरी प्रजा को. मी जाणतो माझ्या प्रजेला. प्रजा कहेगी, प्रजा म्हणेल, हम जानते हैं हमारे आम्ही परमेश्वर जाणतो आमच्या परमेश्वराला. को. उसके लिए त्यासाठी रोज एक समय निकालना हो. रोज एक वेळ काढायची. तैयार है हम? तयार आहोत का आम्ही? आज प्रभु से वादा करेंगे, आज परमेश्वराला वचन देणार का? आज से शुरू हो जाएंगे. आजपासून सुरू होणार आहे. आइए खड़े हो जाए अपने. या आपण उभे राहूया. दाऊद कहता है, दावीद म्हणतो, जैसे हिरन पानी के लिए तड़पता है, जसं हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लपते, वैसा मेरा मन तेरे लिए तड़पता है. असंच माझं हृदय तुझ्यासाठी लुलपत आहे. ये तड़प को कभी बुझने मत देना. आणि ही जी तडप आहे ही कधीच विजू देऊ नका. बहुत बार हम प्रभु को जानते नहीं, बऱ्याचदा आम्ही परमेश्वराला जाणून घेत नाही इसलिए हम पीछे चले जाते हैं. आणि म्हणून आम्ही मागे वळत राहतो. हमारी प्रार्थना को उत्तर नहीं मिलता, पीछे चले जाते हैं. आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, आम्ही मागे जातो. हमारे जीवन में बुरी घटनाएं होती हैं, हम पीछे चले जाते हैं. आणि आमच्या जीवनामध्ये वाईट घटना घडतात आणि मागे आम्ही हटतो. मेरे जीवन में मैं जो प्रार्थना किया उसका उत्तर मिलता नहीं, पीछे हट जाते हैं. आणि माझ्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही मागे हटतो, प्रभु से दूर चले जाते हैं. देवापासून दुरावतो. इसका अर्थ याचा अर्थ हमने प्रभु को जाना नहीं है. आम्ही परमेश्वराला जाणूनच घेतलं नाही. हम वो लोग हैं, आम्ही असे लोक आहोत, प्रभु को जानने के बाद भी देवाला जाणून घेऊन देखील अपनी जान देने के लिए तैयार हैं. आपलं जीवन देण्यासाठी तयार, उस क्रूस के ऊपर गाड़ने के लिए तैयार हैं. त्या वधस्तंभावर गाडण्यासाठी तयार आहोत. हम सब कुछ छोड़ने के लिए तैयार हैं, आम्ही सर्व काही सोडण्यासाठी तयार आहोत. क्योंकि हमने मेरे प्रभु को जान लिया. कारण आता आम्ही आमच्या परमेश्वराला जाणून घेतलं. शद्रक मेशक अबेदनगो ने जान लिया. शद्रक मेशक अबेदनगोने जाणून वो घेतलं. कहते ते हैं, म्हणतात, हमें हमारे खुदा ने नहीं छुड़ाया तो भी आम्हाला आमच्या परमेश्वराने नाही सोडवलं तरी देखील हम जाने के लिए तैयार हैं. तरी देखील आम्ही जाण्यासाठी तयार आहोत. अग्नि में जाने के लिए तैयार हैं, आम्ही जाण्यासाठी तयार, मरने के लिए तैयार हैं. मरण्यासाठी तयार आहोत. हम कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे, आम्ही तडजोड करणार नाही, क्योंकि हमने हमारे खुदा को जान कारण लिया. आम्ही आमच्या परमेश्वराला जाणून घेतलंय. हम कितना समय प्रभु के साथ बिताते आम्ही हैं, किती वेळ देवासोबत घालवतो, उसके ऊपर मेरा आत्मिक जीवन निर्भर है. त्याच्यावरच माझं आत्मिक जीवन अवलंबून आहे. संदेश सुनने पर अपना जीवन को निर्भर मत रखिए. संदेश ऐकण्यापर्यंत आपलं जीवन अवलंबून ठेवू नका, व्यक्तिगत रिश्ते पर अपने जीवन को निर्भर तर रखें. आपलं जीवन व्यक्तिगत नातेसंबंधांवरती अवलंबून ठेवा, प्रभु के साथ में. देवासोबत. तो आइए प्रभु से वो तड़फ मांगे, आज प्रभूकडे मागूयात, पवित्र आत्मा से कहें, पवित्र आत्म्याला म्हणूयात वो तड़फ दे, की ती तडप तू आम्हाला दे, वो भूख दे, ती भूक दे, वो प्यास दे. तहान दे. सुबह सुबह जब तक मैं आपको ना मिलूं मैं तड़फता रहूं. आणि सकाळी सकाळी जोपर्यंत मी देवाला भेटणार नाही मला बरं वाटणार नाही. दे प्रभु. दे प्रभूजी. आइए गीत गाएं हम. एक गीत गाऊयात. वो
तड़प की आत्मा से प्रभु भर रहा है। आणि त्या तडपेच्या आत्म्याने परमेश्वर भरत आहे. वो स्त्री को पता चला यीशु बैठा हुआ है, आणि त्या स्त्रीला माहीत पडलं की येशू त्या ठिकाणी बसलेला आहे. वो दौड़ती हुई गई आणि ती धावत पळत गेली यीशु से मिलने के लिए। येशूला भेटण्यासाठी. लोग क्या कहेंगे उसकी परवाह नहीं की, आणि लोक काय म्हणतील त्याची पर्वा नाही केली. वो जिसके घर में बैठे वो क्या कहेगा उसकी परवाह नहीं आणि की। त्या घरात बसलेले काय म्हणतील त्याची पर्वा नाही केली. बिना आमंत्रण के वो चली गई, आणि बिना आमंत्रणाचं ती गेली. क्योंकि उसको मालूम है मेरा यीशु यहाँ बैठा है, कारण की तिला माहिती आहे की माझा येशू या ठिकाणी बसलेला आहे. शायद समय निकल जाएगा, कदाचित वेळ निघून जाईल, यीशु चला जाएगा, येशू निघून जाईल मुझे कुछ नहीं मालूम, आणि मला नाही माहिती मैं काही. यीशु से मिलूंगी, मला तर त्या येशूला भेटायचंय, मुझे यीशु से मिलूंगी। मला त्या येशूला भेटायचंय. वो उस घर में घुस गई, आणि त्या घरामध्ये ती घुसली. वो तड़प उसको लेकर आई, ती तडप तिला घेऊन आली. वो प्रभु का प्यार उसको लेकर त्या आया। प्रभूचं प्रेम तिला घेऊन आलं. कुछ नहीं था उसके पास, काय नव्हतं तिच्याकडे. उसने खुद को प्रभु के चरणों में डाल तिने दिया। स्वतःला त्या देवाच्या चरणांवरती टाकलं. क्या हम खुद को प्रभु के चरणों में डालने के लिए तैयार आम्ही हैं? स्वतःला त्या देवाच्या चरणांमध्ये टाकण्यासाठी तयार आहोत का? उसके पैर आंसू से भिगा दे। त्याचे पाय त्या आपल्या अश्रूंनी भिजू इच्छितो का? ये आंसू वो आंसू हैं हे अश्रू ते अश्रू आहेत कि मैं क्या था प्रभु, की मी काय होतो प्रभू, और तूने तेरे चरणों में जगह दी प्रभु। आणि तू आपल्या चरणामध्ये मला जागा दिलीस प्रभू. मैं पाप से दूर, पाप के कारण दूर हुआ मी प्रभु, पापामुळे दुरावला होतो प्रभू, मैं खो गया था प्रभु, आणि मी हरवला होतो प्रभू. लेकिन यीशु ने फिर से प्रभु के साथ में मिला दिया। पण येशूने पुन्हा त्या प्रभू सोबत माझा समेट केला. अपनी शोभा को उसके चरणों में डाल दिया। आपली शोभा मी चरणावरती टाकली. उसे कहे त्याला म्हणूयात, प्रभु मेरी शोभा तो तू है, प्रभू माझी शोभा तर तू आहेस. मेरा घर, मेरी गाड़ी, मेरे बंगले, मेरे बच्चे, मेरा परिवार नहीं है प्रभु, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला, माझं कुटुंब, माझा परिवार नाहीये परमेश्वर. मेरा पद नहीं है प्रभु, माझं पद नाहीये, मेरी नौकरी नहीं है प्रभु, माझी नोकरी नाहीये प्रभू. मेरी शोभा तो तू है माझी प्रभु। शोभा तर तू आहेस ना प्रभू. आइए उससे मांगे तड़फ, आज ती तडप त्याला आपण मागूयात. जैसे हिरनी पानी के लिए तड़पती है, जसं ती हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लपते. तेरी तलाश, जैसे हिर हाँ शुरू करो। तू ही मेरी प्यास, तू ही है लगन, तू ही मेरी आखिरी ये तलाश, तू ही मेरी प्यास, ये एक दिन के लिए नहीं होना है, लगन, प्रतिदिन प्रतिदिन रोज होना है। तू ही मेरी आखिरी ये तलाश, जैसे हिरनी जल के लिए, वैसे मेरा दिल तरसे, जैसे हिरनी रोज तड़पे प्रभु, जल के लिए, वैसे मेरा दिल तरसे. तेरी तलाश मैं रोज करूं प्रभु, करता हूँ, रोज मैं तुझे ढूंढूं प्रभु, तेरी तलाश करता हूँ, तुझको ही बुलाता हूँ. मेरी आवाज़ सुन ले, मेरी आवाज़ सुन ले. वो पिता अपने बेटे को वापस आने की राह देख रहा है। वो खोया हुआ पुत्र जो उसका बेटा खो गया था वापस आने का इंतजार कर रहा है।
जब वो बेटा वापस आया, पिता ने दूर से देखा, पिता दौड़ता हुआ उसे गले लगाने के लिए गया। उसने उसको गले लगाया। आज भी सुबह के वक्त वो पिता हमारा इंतजार करता है। आज भी वो हमारा इंतजार करता है कि मैं मेरे बेटे को गले लगाऊं। क्या हम इंतजार करते हैं हमारा पिता रास्ता देख रहा है? जब हम रात को सोते हैं, ये विचार करके सोते हैं मुझे पिता से सुबह मिलना है, मेरा पिता आएगा, मुझसे मिलेगा। वो एदेन की बाग में पिता आया, वो कहता है आए आदम तू कहां है? वो पिता को आवाज नहीं मारनी चाहिए, वो पिता आवाज नहीं लगाना चाहिए। पिता के आने से पहले ही हम मौजूद हो जाना है। और पिता तैयार है गले लगाने के लिए। सिर्फ वो गले ही नहीं लगाएगा, वो अधिकार भी देगा। वो सिर्फ गले नहीं लगाएगा, सुंदर से उपहार देगा जो दिन भर हमें ताजा तवाना करेगी, जो दिन भर अनुग्रह देगी, जो दिन भर ताकत, शक्ति और सुरक्षा देगी। उसके साथ में रिश्ता बनाए। सिर्फ चर्च में आना काफी नहीं है, सिर्फ वचनों को सुनना ही काफी नहीं है, उसके साथ में व्यक्तिगत रिश्ता बनाना है। क्या आपका और मेरा रिश्ता उसके साथ में इतना मजबूत है? अगर नहीं है, आइए यहां से जाने से पहले, ये जगह को छोड़ने से पहले आज वादा करें उस सृष्टिकर्ता परमेश्वर के साथ। रिश्ता ना होना ये पाप को दर्शाता है। प्रभु के साथ में समय ना बिताना ये पाप को दर्शाता है। परिस्थिति में जब हो तब प्रभु के पास नहीं आना। मुसीबत में हो, प्रश्न में, तब प्रभु के पास नहीं आना। जब बीमारियों में हो तब प्रभु के पास नहीं आना। रोज प्रभु के पास आना है, रोज प्रभु के पास आना है। अगर प्रभु के साथ में समय व्यतीत नहीं किया तो ये पश्चाताप करें, आज रोएं प्रभु के सामने और प्रभु के साथ में रिश्ता बनाएं। पवित्र आत्मा से कहें, भूख, ये प्यास, ये तड़फ ना बुझने पाए। दाऊद कहता है, मैं आतुर हूं प्रभु के दर्शन को पाने के लिए। मैं तेरे मंदिर में पड़ा रहूंगा प्रभु तेरे दर्शन के लिए। निकट आओ परमेश्वर के, परमेश्वर निकट आएगा। हम खुद निकट आना नहीं चाहते, प्रभु को बोलते हैं प्रभु तू निकट आ। हम भी निकट आएंगे, प्रभु निकट आएगा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो परमेश्वरा। पुन्हा एकदा तू आम्हाला जाणीव करून दिली प्रभूजी की प्रभू आम्ही तुझ्या निकट यावं प्रभूजी। तू आतुर आहेस प्रभूजी, तू आम्हाला भेटण्यासाठी प्रभूजी अप्पा ती तडप तुझ्याकडे आहे प्रभूजी। आज त्याच तडपेने प्रभूजी, आज प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला या ठिकाणी भर प्रभूजी बाप्पा। आणि प्रभूजी आमच्या व्यस्त जीवनामधून प्रभूजी आम्ही सर्वप्रथम परमेश्वरा वेळ ते फळ आम्ही तुला द्यावं असं तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर प्रभूजी। आजपर्यंत जर प्रभू आम्ही करत नसू प्रभूजी तर तू आम्हाला क्षमा कर प्रभूजी। प्रभूजी इथून पुढं प्रभूजी तू आम्हाला ती कृपा, तो अनुग्रह प्रभूजी तडप तू आम्हाला दे प्रभू, जेणेकरून आम्ही रोज आणि रोज आम्ही तुला प्रथम स्थान द्यावं प्रभूजी बाप्पा, ज्याद्वारे आमच्या जीवनामध्ये उत्तम असं फळ यावं प्रभूजी बाप्पा। ओ पिता परमेश्वरा, जेव्हा आम्ही तुला भेटू परमेश्वरा बाप्पा, तेव्हा परमेश्वरा बाप्पा तू असं म्हणू नये की मी तुला ओळखत नाही परमेश्वरा। तितकी
अधिक ओळख आम्ही प्रस्थापित करावी प्रभूजी बाप्पा, तितकं अधिक आम्ही तुला जाणून घ्यावं प्रभूजी, तितकी अधिक आम्ही तुझ्याशी जवळीकता साधावी प्रभू. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला कृपा दे, तूच सहाय्य कर परमेश्वरा, आणि होऊ दे याद्वारे केवळ तुझं आणि तुझंच गौरव पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या, आणि प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.